रात्रीची वेळ माहीमवरनं चालत मला घरी जायचं होतं. ऑप्शन एकच होता, मला डिसूजा चॉलच्या गल्लीतून यायचं होतं. ह्या बाजूला मला एक बाई दिसते. 8 वेळा तिचा गेटअप चेंज झालेला आहे. ती बदलत होतं. ती जशी दिसते एकच डायलॉग बोलते, मला बघणार आणि तुला घेऊन जाणार. माझा स्वतःचा अनुभव आहे, 2014 मध्ये घडलेला आहे. रात्रीची वेळ, अष्टमीचा दिवस. माझं वादन होतं चेंबूरला. चेंबूरचं वादन करून मी ऑलमोस्ट 11:30 पर्यंत निघालेलो. 11:45 पर्यंत मला ट्रेन मिळाले बँड्रा. हार्बर लाईनवरनं बँड्रा माहीमला उतरलो. माहीमवरनं चालत मला घरी जायचं होतं. खिशात फक्त 10ची नोट होती. 11 नंबरची बस. 11 नंबरची बस. ऑप्शन एकच होता, मला डिसूजा चॉलच्या गल्लीतून यायचं होतं. मोबाईल बघितला, मोबाईलची बॅटरी होती 5%. आईला कॉल केला. G7 होता तेव्हा माझ्याकडे. आईला कॉल केला मी. आईला सांगितलं की मी येतोय, मी तिकडनं येणार आहे. आई बोलली बघ नवरात्र आहे, अष्टमी आहे, लवकरात लवकर घरी पोच, मी वाट बघते. जसं आईबरोबर मी बोलतोय, हा चालेल मी ठेवतो, एवढं मी बोलणार तेवढा मोबाईल स्विच ऑफ माझा. टार्झनवरच्या इकडनं सरळ गेलो, कनुसाच्या इकडनं राईट, मग तिथून कनुसाच्या इकडून लेफ्ट, मग राईट, मग परत लेफ्ट येतो. लगेच तो लेफ्ट मारतोय, आपला एक अँगल येते बघण्याची दृष्टी. ह्या बाजूला मला एक बाई दिसते. बाई असं नाही म्हणता येणार, मुलगीच ती दिसते मला. छान आहे. ती मला बोलते खूप थकलायस, पाणी घेतोस का? आमच्या विहिरीमध्ये खूप छान पाणी असतं, गोड असतं, हे ती मला बोलते. सेम डायलॉग कंटिन्यू चालू होता. 8 वेळा तिचा गेटअप चेंज झालेला आहे. जसं आधी नॉर्मल, मग एंगेजमेंट झाल्यावरती एक मुलीचा लुक चेंज होतो, तो हळदीचा लुक, कपड्यांना हळद लागलेली आहे, लग्नातला लुक, आता हळद काढणीचा भिजलेले कपडे आणि हळद, तो लुक. नंतर मग प्रेग्नेन्सीच्या वेळेला एक असतं 3 महिन्याची प्रेग्नेंट, तशी 7 महिन्याची प्रेग्नेंट असेपर्यंतचं तिचं एक समजतो आपल्याला. पण बदलत होतं आणि ते दिसत होतं स्टेप बाय स्टेप. प्रत्येक 3 स्टेप नंतर तिचं चेंज होतोय लुक, आणि ते दिसतंय. ती जशी दिसते एकच डायलॉग बोलते, मला पाणी पी, आमच्या विहिरीचं पाणी खूप गोड असतं. जर चकवा लागला, काय झालं, मी एकाच जागी चालतोय जवळपास 10 ते 15 मिनटं एकाच जागी. नंतर मोबाईल वाजतोय माझा. मोबाईल जसा मी रिसीव्ह करतोय, आईचा फोन. आई बोलते आरामात आहे, काही टेन्शन नाही, मी आहे इथे चांगली, तू आलास नाही आलास तरी चालेल. हे आईचे शब्द, आईचा आवाज. आई अशी तर बोलूच नाही शकत, आलास नाही आलास, आईचा आवाज. आणि मोबाईल मी बघतोय तर चार्जिंग फुल दाखवते मला, आणि आधी स्विच ऑफ झालेला होता मोबाईल. तिकडनं पुढे जातोय, मला जायलाच नाही देत आहे ती. समोर एक काका होते, म्हणजे ते आले मला घ्यायला. त्यांनी ही गोष्ट मला नंतर सांगितली, तिकडनं बाहेर पडल्या होती, कसं असं झालेलं होतं तुझ्याबरोबर, तू एका जागी चालत होतास. जेव्हा ते मला त्या गल्लीच्या बाहेर खिचून घेऊन गेले ना, ती बाई विदिन अ सेकंड माझ्या फेसच्या समोर आली आणि मला बोलते की वाचलास तू, बघणार आणि तुला घेऊन जाणार मी. ती कशी होती दिसायला बाई? गोड होती दिसायला, एकदम चांगली होती, छान होती, मुलीसारखीच पूर्ण असं. टिपिकल म्हणजे आता 70s मधल्या बायका वगैरे असतात ते तसे कपडे होते, तसा पेहराव होता सगळा. तिथे बोलतात की पूर्वी तिथे एक चाळ होती आणि त्या बाईचं एका दुसऱ्या बाईबरोबर भांडण झालेलं होतं पाण्यावरनं, पाणी भरतात ना त्याच्यावरनं. तेव्हा तिचं त्या जागेचं नाव होतं डिसूजा चाळ. मी वाटल्यास फोटो देतो तुम्हाला, तुम्ही फोटो दाखवा आत्ताचा. आत्ता त्या विहिरीला पूर्ण जाळी लावलेली आहे, तिथे कोणी जात नाही. साफसफाई करायला जातात, ते पण सकाळची जातात. रात्रीच्या वेळेला तिथे जाणं बंदी आहे, तिकडे कोणीच नाही जात. तिकडे ते हे पण लिहिलंय ना आपलं, एक गव्हर्नमेंटची नोटीस आहे. बिल्डिंगच्या गेटच्या इथेच लिहिलेली आहे, लाईट रूमच्या इथे. तुम्ही येत आहेत, तुम्ही जात आहेत, तुमच्या रिस्कवर जावा, आम्ही जबाबदार नसणार, जे काही होईल.